कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडच्या प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर न्यायालयाची गंभीर दखल, तातडीने उपाययोजना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे उच्चस्तरीय समितीला आदेश. नाशकात थंडीचा कडाका वाढला. वाढत्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल. शाळा सकाळी 7 ऐवजी 8 वाजता भरवण्याचे शिक्षण विभागाचे निर्णय. नांदेडच्या वाडी नियतुल्लापुरामध्ये एसबीआय बँकेची शेतकऱ्यांना थकीत कर्जाची नोटीस. कर्जाच्या तडजोडीसाठी मयत शेतकऱ्याला देखील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. राज्यात पुन्हा थंडीची लाट. धुळ्यात कडाक्याची थंडी. 5 अंश पर्यंत तापमान. शिक्षण घोटाळा प्रकरण. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण निलंबित. इतर आरोपींसह चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल. गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर निलंबनाची कारवाई. देशातील पहिली लहान जलतरणपटू रत्नागिरीच्या वेदा सरफरेचा नवा रेकॉर्ड. एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लहानग्या वेदाने आता कोरले नाव. वेदा सरफरे आणि प्रशिक्षक गौरी मिल्के यांचं सर्वत्र कौतुक. सोलापुरात हलगर्जीपणामुळे 3 डॉक्टरांची नोंदणी मनपा आरोग्य विभागाकडून रद्द. 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू प्रकरणात कारवाई. प्रकरणाचा निवाडा होईपर्यंत वैद्यकीय सेवा देता येणार नाही. 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंद करण्याच्या सूचना. विद्यार्थ्यांच्या डिजिलॉकरमध्ये निकाल पत्रिका उपलब्ध होण्यासाठी अपार आयडी नोंदणी अनिवार्य. माझगाव डॉकचा भारतीय नौदल आणि ब्राझील नौदलाशी सामंजस्य करार. पाणबुड्या आणि इतर नौदल जहाजांच्या देखभालीसाठी करार. मुंबईतील काही भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद. अंधेरी पूर्व, सांताक्रूज, दादर, प्रभादेवीतील विविध विभागातील 11 जलवाहिन्यांच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद. जालन्यात थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. नागरिकांना थंडीच्या दिवसात योग्य दक्षता घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. सातारा थंडीचा कडाका कायम. सातारा आणि महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने घसरत आहे. साताऱ्यात 11 अंश तापमानाची नोंद. सोलापुरातील होटगी येथील नियोजित आयटी पार्कला मंजुरी. मुंबईतील उच्चाधिकार समितीने दिली मंजुरी. 15 डिसेंबरपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिसूचना जारी करणार. हिंगोलीतील आशा सेविकांची तात्काळ पदभरती करण्याच्या मागणीसाठी महिलांचं उपोषण. सेनगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर महिलांचं आमरण उपोषण. वसई विरार पालिका कार्यालयासमोर झोपून तरुणांचं निदर्शन. पालिका अधिकारी आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा तरुणाचा आरोप. पोलीस आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बाजूला केलं. हिंगोलीतील गंगा कदम यांना शासकीय नोकरी देण्याची आमदार हेमंत पाटील यांची मागणी. गंगा कदम अंध महिला विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधार. धाराशिवमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. 21 वर्षापासून केंद्रीय आश्रमशाळेचे अनुदान मिळालेच नाही. शिक्षक कर्मचाऱ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी. जालन्यात 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलन. जेईएस महाविद्यालयामध्ये 13 आणि 14 डिसेंबर दरम्यान 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचं आयोजन. नांदेड शहरातील ड्रेनेज लाईनच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा. काही वर्षांपूर्वीच टाकलेली ड्रेनेज लाईन काढून पुन्हा दुसरी टाकण्याचं काम सुरू. नागरिकांमध्ये नाराजीचा सूर. मेळघाटातील माखला रस्त्याला गेल्या 6 महिन्यापासून भगदाड. अद्याप रस्त्याची दुरुस्ती नाही. रस्ता नसल्याने गेल्या 6 महिन्यापासून 8 गावाचा संपर्क तुटला. मुंबई पालिका 17 पुरातन पाणपोईची दुरुस्ती करणार. यासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्यात. या कामासाठी 16 कोटी खर्च होण्याचा अंदाज. नाशिकमध्ये एसटीपी प्लांटसाठी 300 वृक्षांची कत्तलीच्या मोबदल्यात. फाशीच्या डोंगरांवर आता 7,000 झाडे लावण्याचा दावा. मात्र प्रत्यक्षात झाडे कमी. मुंबईतील ठरवून बंद पाडलेल्या किंवा पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद. 14 डिसेंबरला दादरच्या राजश्री शाहू सभागृहात परिषदेचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार. नवी मुंबईतील प्रकाशन सोहळ्याला मंत्री गणेश नाईक, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन उपस्थित राहणार. पनवेल पोलिसांनी कर्णकर्कश सायलेन्सवरती चालवला रोड रोलर. 10 गाड्यांमधील 14 सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई. हिवाळा सुरू होताच जालन्यात शेवग्याच्या भावामध्ये तेजी. शेवग्याचे दर
सध्या 400 ते 500 प्रति किलो भाववाढीमुळे बाजारपेठेत शेवगा नामशेष होण्याच्या मार्गावर. जालन्यातील परतूर येथील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र सुरू. भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते खरेदी केंद्राचं उद्घाटन. हिंगोलीत खरीप आणि रब्बी हंगामातील 2024 मधील पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात. 2 हंगामासाठी 297 कोटी 50 लाख रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर. डोनाल्ड ट्रम्प यांची गोल्ड कार्ड व्हिसाची घोषणा. $1 मिलियन भरून एखाद्या व्यक्तीला अमेरिकेचं नागरिकत्व मिळवता येणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला काव्याला आज 116 वर्ष पूर्ण. अंदमान निकोबारमधील श्री विजयापुरम येथे भव्य राष्ट्रभक्ती समारंभाचं आयोजन. अंदमान निकोबारमध्ये आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार. कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भव्य प्रतिमेचं उद्घाटन होणार. बल्गेरियाचे पंतप्रधान जेल्याझकोव यांनी दिला राजीनामा. आर्थिक धोरणे आणि अनेक राजकीय मुद्द्यांवरून देशभरात संतापाची लाट. भ्रष्टाचाराविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माहिती नेते मुख्यालयात करणार अभिवादन. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र अनुपस्थित राहण्याची शक्यता. मंत्र्यांनी सभागृहात हजर राहायला हवं. मंत्र्यांनी सभागृहात हजर न राहणं हा सभागृहाचा अवमान. भास्कर जाधव यांची टीका. सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतंय. भास्कर जाधव यांचा आरोप. आश्वासनं केवळ निवडणुकीसाठी दिली जातात. निवडणूक झाल्यानंतर ती आश्वासनं कुठे जातात? भास्कर जाधव यांचा सवाल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात ट्रॅफिक गार्डन उपक्रम. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्याचा निर्णय. असा उपक्रम करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. रत्नागिरीतील निवळी उड्डाणपूल रद्द करा. ग्रामस्थांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट. धोकादायक कामांचा आराखडा बदलण्याची मागणी. महायुती सरकारचे 3.5 वर्षात ऐतिहासिक निर्णय. निवडणुकांसंदर्भात स्थानिक पदाधिकारी एकमेकांसोबत चर्चा करतील. अडचणी आल्यास वरिष्ठ मार्ग काढतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महापालिका निवडणुकीत महायुतीच जिंकणार. एकनाथ शिंदे यांचा दावा. कोणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी संदर्भात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा सर्वे. भाजपला जवळपास 90 ते 100 तर शिवसेनेला 50 ते 60 जागा मिळणार. शिवसेना आणि भाजप मिळून जवळपास महापालिकेमध्ये 150 जागा जिंकण्याची शक्यता. खात्रीलायक सूत्रांची माहिती. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदारांवर बोटॅनिकल गार्डनला पत्र पाठवण्यासाठी वरिष्ठांचा दबाव. पोलिसांच्या चौकशीत तहसीलदाराची कबुली. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी सूर्यकांत येवलेची आज पुणे पोलीस करणार चौकशी. 2 दिवसांपूर्वीच पोलिसांनी 10 तास चौकशी केली होती. काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी लातूरच्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. नाशिक महानगरपालिका निवडणूक. काही दिवसांवर वृक्षतोडीचा मुद्दा निकाली काढावा. खड्ड्यांचे प्रश्न सोडवावे. नाशिककरांची मागणी. पुण्यात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी. बॅनरमध्ये शरद पवारांचा अजित पवारांचा देखील फोटो. सोलापुरातील भाजपाचे माजी अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहसिन शेख यांचा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. हिंगोलीत 2 प्रभागात 18 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नगर परिषदेच्या 2 निवडणुकीचा नवीन कार्यक्रम घोषित. पुढील काहीच दिवसात मनपा निवडणुका जाहीर होणार. नांदेड वाघाळा शहरात निवडणूक होणार. नांदेड महानगरपालिकेमध्ये एकूण 20 प्रभाग. हिंगोलीतील वसमत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या 3 उमेदवारांची माघार. निवडणुकीसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नांदेड पालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यालयात अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी. 20 प्रभागातील 81 नगरसेवक पदासाठी 300हून अधिक अर्ज दाखल. आजपासून मुलाखतीला सुरुवात. नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक. बैठकीमध्ये पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.